नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका बघतो आपण 2025साठी येणाऱ्या पोलीस भरतीसाठी. आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण जी पोलीस भरती आपली 2024मध्ये झाली होती त्यातले सर्व प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या प्रश्नपत्रिकांमध्ये करणार आहे. तर चला आपण जाऊया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. आता प्रश्न क्रमांक पहिला आपला काय आहे? रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी जवळपास मी तुम्हाला 5 ते 6 सेकंद वेट करणार आहे. त्या वेळेत तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आपला पहिला प्रश्न काय आहे? रोशा जातीचे गवत राज्यात कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळते? तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यामध्ये कोणते? तर रोशा जातीचे गवत खूप मोठ्या प्रमाणात आढळते. चला आपल्या जाऊया नेक्स्ट क्वेश्चनकडे. क्वेश्चन क्रमांक 2, एकलहरे औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये नाशिक जिल्ह्यात. कोणते? तर एकलहरे औष्णिक वीज केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक जिल्ह्यात आहे. चला तर बाकीचे बघू आपण. चंद्रपूर जिल्ह्यात कोणते औष्णिक वीज केंद्र आहे? तर बल्लारपूर. कुठे? चंद्रपूर जिल्ह्यात आहे. आणि बीड जिल्ह्यातील परळी आहे. तर नागपूर जिल्ह्यात खापरखेडा आणि कोराडी असे 2 औष्णिक विद्युत केंद्र आहेत. कुठे? नागपूर जिल्ह्यात. कोणते? खापरखेडा आणि कोराडी असे औष्णिक वीज केंद्र आहेत. आपल्याला कोणतं विचारलं होतं? तर एकलहरे हे कुठे आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आपल्या. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, सिद्धटेक हे अष्टविनायक ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपल्या 2 मध्ये. तर कुठे आहे? अहमदनगर जिल्ह्यात. कोणतं? तर सिद्धटेक हे अष्टविनायक कुठे आहे? तर अहमदनगर जिल्ह्यात आहे. तर चला बाकीचे बघू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अष्टविनायकापैकी टोटल 5 ठिकाणं आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. तर किती? 5. कुठे आहे? तर पुणे जिल्ह्यात आहे. रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर, लेण्याद्री कोणता? गिरिजात्मक लेण्याद्रीचा, मोरगावचा मयुरेश्वर, थेऊरचा चिंतामणी. तर रायगड जिल्ह्यात 2 आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणतं? पालीचा बल्लाळेश्वर आणि महाडचा वरदविनायक. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झाले टोटल 7. पुणेमधले 5 आणि आपल्या रायगडमधले 2 आणि आपला अहमदनगरमधला सिद्धटेक असे एकूण 8 अष्टविनायक. विद्यार्थी मित्रांनो, लक्षातच ठेवायचे, वारंवार यावरती प्रश्न विचारलाच जातो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4, काय? चंदनापुरी घाट कोठून कुठे जाताना लागतो? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपलं पुणे ते नाशिक. कोणता घाट? चंदनापुरी घाट. कुठे? पुणे ते नाशिक महामार्गावर लागतो हा. तर जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न क्रमांक 5 आपला, ड जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? जवळपास मी तुम्हाला 5 ते 6 सेकंद देत आहे विद्यार्थी मित्रांनो, यात उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत चला. तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मुर्दूस हा रोग होतो. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आपला प्रश्न क्रमांक 6, ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये राजाराम मोहन राय यांनी. कोणत्या? तर ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली? तर राजाराम मोहन राय यांनी केली. जाऊया आता समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7, लोकसभेच्या सभापतींना राजीनामाचा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कुणाकडे सादर करणे गरजेचे आहे? कोणी? तर लोकसभेच्या सभापतींनी. काय? तर राजीनामाचा द्यायचा झाल्यास तर तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये लोकसभेचे उपसभापतीकडे. विद्यार्थी मित्रांनो, लोकसभेचे उपसभापती हे सभापतीकडे राजीनामा देतात, तर सभापती हे उपसभापतीकडे राजीनामा देतात. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न क्रमांक 8, काय? आपला सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला आहे. कधी? तर 3 जानेवारी 1831 रोजी. पाठच करून ठेवायचा आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न क्रमांक 9, अभिनव बिंद्रा हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये नेमबाजी. अभिनव बिंद्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर नेमबाजीशी संबंधित आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न क्रमांक 10,
तराजूचे कार्य डॅश डॅशनुसार चालते. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये तराजूचे कार्य कशानुसार चालते, तर परिवलाचे तत्व आपलं ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. तर कशानुसार चालते, परिवलाच्या तत्वानुसार तराजूचे कार्य चालते. चला बघूया समोरचा प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 11, सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब डॅश डॅश इतका असतो. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांकमध्ये 1 मध्ये 120°. हा आपल्या सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब असतो. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12, पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली. तर कोणती लस, पोलिओची लस. तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऑप्शन क्रमांक 2 मध्ये साल्क यांनी पोलिओची लस शोधून काढलेली आहे. तर कोणी, साल्क यांनी. कोणती, तर पोलिओची लस शोधून काढली. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 13 मध्ये संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ खालीलपैकी कुठे आहे. कोणाचे, तर संत चोखामेळा यांचे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये मंगळवेढा. संत चोखामेळा यांचे समाधीस्थळ कुठे आहे, तर मंगळवेढा. विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या प्रश्नपत्रिकांची सिरीज कंटिन्यू चालू ठेवणार आहे आणि यावरती विद्यार्थी मित्रांनो आपण 2024 मध्ये झालेले सर्व प्रश्नपत्रिका यामधून कव्हर करणार आहेत. ज्यामुळे जे आपल्या चॅनलला नवीन असणार आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर आपला प्रश्न क्रमांक 14 काय आहे, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो. तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो. तर पोंगल हा सण आपल्या तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 15, पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणत्या वाद्यास वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कोणतर पंडित हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे बघा, बासरी. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. तर पंडित हरिप्रसाद चौरसिया बासरी वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत. जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 16, बालकवी हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 4 मध्ये त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना आपण काय, बालकवी म्हणून ओळखला जातो. तर बालकवी हे त्यांचं टोपण नाव आहे. कोणाचं, तर आपल्या त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं. आता आपला प्रश्न क्रमांक 17, भंडारदरा हे धरण कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे. तर याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 2 मध्ये भंडारदरा धरण हे प्रवरा नदीकाठावर वसलेले आहे. म्हणजे कोणत्या नदीवर वसलेले आहे, तर प्रवरा नदीवर वसलेले आहे. कोणतं धरण, तर भंडारदरा हे धरण. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता आपला प्रश्न क्रमांक 18, संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे. कोणाचा, तर आपल्या छत्रपती संभाजी महाराज जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे. कुठे झालेला आहे छत्रपती संभाजी महाराज जन्म, तर पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे. आता समोरचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 19, ॲनी बेझंट व डॅश डॅश यांनी होम रूल चळवळ सुरू केली. कोणती, तो होम रूल चळवळ. तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी कोणती, तर होम रूल चळवळ सुरू केली होती. तर चला जाऊया आता समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20, दीक्षाभूमी हे स्थळ कोणत्या शहरात स्थित आहे. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1 मध्ये नागपूर. दीक्षाभूमी हे स्थळ नागपूर या शहरात स्थित आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आपला प्रश्न क्रमांक 21 मध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 4 मध्ये स्वामी दयानंद सरस्वती. तर कोणत्या आर्य समाजाची स्थापना कोणी केली, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली आहे. जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22, तर काय आपला प्रश्न क्रमांक 22,
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय कुठे आहे? तर हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 23. धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. तर धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड जिल्ह्यात आहे. आता प्रश्न क्रमांक 24. तंबाखूमध्ये डॅश डॅश हे धोकादायक रसायन आढळते. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 2 मध्ये निकोटीन. तंबाखूमध्ये कोणतं धोकादायक रसायन आढळते? तर निकोटीन हे रसायन तंबाखूमध्ये आढळते. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 25. वस्तू व सेवा कर म्हणजे GST संबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे? कशी संबंधित? GSTशी संबंधित. विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाचे प्रश्न आहे जे की आपल्या पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेले आहे. त्यामुळे हे प्रश्न पाठच असायला पाहिजे. तर याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. 101वी घटना दुरुस्ती कशी संबंधित आहे? तर GSTशी संबंधित आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 26. लक्षद्वीप बेटे डॅश डॅश येथे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे अरबी समुद्र. लक्षद्वीप बेटे कुठे आहे? तर अरबी समुद्रात आहेत. हे लक्षातच ठेवायचं आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 27. महसूल खात्याचे ग्रामस्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? कुठे? ग्रामस्तरावरील दप्तर कशाचे? महसूल खात्याचे कोण सांभाळतो? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऑप्शन क्रमांक 4 मध्ये तलाठी. महसूल खात्याचे दप्तर ग्रामस्तरावर कोण सांभाळतो? तर तलाठी सांभाळतो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 28. जिल्हा नियोजन समितीचे सचिव कोण असतात? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपल्या ऑप्शन क्रमांक 2 मध्ये जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे सचिव असतात. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? कोणता मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर कोणत्या साहित्यकाचा जन्मदिवस? तर याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये वि.वा. शिरवाडकर यांचा दिवस काय? मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षातच असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. सारखा विचारला जाणारा प्रश्न आहे रिपीट. आपला प्रश्न क्रमांक 30. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे किंवा ग्रंथाचे लेखक आहेत. कोण? तर पंडित जवाहरलाल नेहरू. विद्यार्थी मित्रांनो आपले आजचे 30 प्रश्न संपले आहे. विद्यार्थी मित्रांनो 2024 मध्ये आपण डेली एक प्रश्नपत्रिका घेणार. त्यामध्ये आपण डेली 30 प्रश्न घेणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि हे सगळे प्रश्न आपल्या 2024 मध्ये म्हणजे 2024 पोलीस भरतीला विचारलेले असणार आहेत. 2024 पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न आपण घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच प्रश्नपत्रिकांचा आपल्या येणाऱ्या 2025ला जी पोलीस भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं की बघतो की 9,000+ पोलीस भरती येण्याचे चान्स आहेत. त्यामध्ये आपल्याला 2024 मध्ये प्रश्नाचा खूप फायदा होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण करंटचे प्रश्नसुद्धा ॲड करत चालू. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे, जेणेकरून आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा हा व्हिडिओ पोहोचेल. विद्यार्थी मित्रांनो आणि लेक्चर सीरीज आपण अशीच कंटिन्यू सुरू ठेवणार आहे. जर तुम्हाला ह्या PDF पाहिजे असतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्पर्धा किडा या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे, जिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन टाकतो. त्यांनी जॉईन करायचं आहे. तिथे आपल्या PDF भेटत चालतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो असंच आपण भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.